नमो बुद्धाय. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रशांत दाभाडे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आजच्या या भागामध्ये श्रद्धा म्हणजे काय, योग्य श्रद्धा काय असते ते आपण समजावून घेणार आहोत. श्रद्धेचं खूप महत्त्व आहे आणि श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये ती आपल्या कामात येते. श्रद्धा म्हणजे विश्वास. ज्या कोण्या व्यक्तीप्रती तुमची श्रद्धा आहे, ज्या ज्ञानी व्यक्तीप्रती, विधीप्रती, ज्ञानाप्रती तुमची श्रद्धा आहे, ही श्रद्धा तुम्हाला खूप प्रचंड सामर्थ्य आणि बळ प्राप्त करून देत असतं, परंतु ती योग्य असली पाहिजे. श्रद्धा म्हणजे विश्वास केवळ त्या ज्ञानीप्रती, व्यक्तीप्रतीच नाही, बुद्धाप्रतीच नाही, तर स्वतःच्या प्रतीसुद्धा. श्रद्धा म्हणजे एकनिष्ठता, इंटेग्रिटी, प्रामाणिकपणा. उदाहरणार्थ समजा बुद्धाच्या प्रती तुम्हाला श्रद्धा आहे, तर बुद्धाप्रती तुमचा विश्वास, प्रामाणिकता, एकनिष्ठता. आणि ही प्रामाणिकता तेव्हा निर्माण होईल की बुद्धामध्ये जे गुण आहेत किंवा बुद्धाने जे मार्गदर्शन, जे ज्ञान आपल्याला सांगितलं आहे, त्या ज्ञानाप्रती विश्वास, त्या ज्ञानाचा स्वीकार आणि त्या ज्ञानाचं आचरण. ॲक्सेप्टन्स अँड फॉलो, स्वीकार आणि आचरण. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये खूप सूक्ष्म, खूप बारीक फरक आहे. श्रद्धा लगेचच जर समज नसेल, समजदारी नसेल, तर अंधश्रद्धेमध्ये परावर्तित होते आणि अंधश्रद्धा तुमची हानी करते, तुमचं नुकसान करते. म्हणून श्रद्धा ही विवेकपूर्ण असली पाहिजे. म्हणजे श्रद्धा ही समजदारीने, जागृतपणे असली पाहिजे. मग ती कशी असेल, तर उदाहरणार्थ बुद्धाच्या प्रती किंवा धम्माच्या प्रती तुमची श्रद्धा आहे, तर बुद्धामध्ये कोणते गुण आहेत, त्या गुणांच्या प्रती तुम्ही श्रद्धा असली पाहिजे. ते गुण तुम्ही स्वीकारले पाहिजे, ते गुण तुम्ही तुमच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धामध्ये कोणते गुण आहेत? बुद्ध जे बोलतात त्याप्रमाणे वागतात. वेज्जाचरण संपन्नो. ते बोलतात की मी कामेसु मिच्छाचाराविरमे, मी व्यभिचार करत नाही. हे गुण त्यांनी परिपूर्ण केला आहे, तर तुम्हालासुद्धा तो गुण तुमच्यामध्ये उतरावा लागेल. आणि बुद्धाचा सर्वात मोठा गुण म्हणजे संबोधी. त्यांनी दुःखमुक्ती प्राप्त केली आहे, सुख प्राप्त केलं आहे. तर ते ज्ञान तुम्हाला जर स्वीकारायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या समस्या, प्रॉब्लेम दूर करायचे असतील, तर तुम्हालासुद्धा ते ज्ञान प्राप्त करावं लागेल. आणि त्याकरता तुम्हाला त्यांनी जो अष्टांगिक मार्ग सांगितला आहे, त्या मार्गावर चालावं लागेल. अशा प्रकारे श्रद्धा, परंतु ही श्रद्धा विवेकपूर्ण असली पाहिजे. मित्रांनो, श्रद्धा हे डोळे आहेत, तर विवेक हे पाय आहेत, समज आहेत. डोळे आणि पाय दोन्हीही आवश्यक आहेत. या दोघांचं सहकार्य, या दोघांच्या सहयोगानेच व्यक्ती प्रगती प्राप्त करू शकतो, प्रगती, उन्नती करू शकतो. अशा या श्रद्धेची दोन लक्षणं आहेत. एक, जेव्हा श्रद्धा उत्पन्न होते तर त्यासोबत मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते. आणि जेव्हा प्रसन्नता निर्माण होते तर हे मन विकारविहीन होते, विकार नष्ट होतात. आणि विकारविहीन मन, विकार नष्ट झालेलं मन हे आनंदी असते, समाधानी मन असते. हे पहिलं लक्षण. श्रद्धेचं दुसरं लक्षण महत्त्वाकांक्षा निर्माण करणे, आकांक्षा निर्माण करणे. जे प्राप्त नाही आहे ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे. उदाहरणार्थ बुद्धाच्या प्रती तुमची श्रद्धा आहे, तर तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. जे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेलं नाही आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, जर तुमची श्रद्धा खरी श्रद्धा असेल, प्रामाणिक असेल, एकनिष्ठ असेल, ऑनेस्ट असेल, तर निश्चितच तुम्हाला खूप बेनिफिट्स, खूप फायदे तुम्हाला मिळणार आहेत. काय फायदे आहेत? सर्वात पहिला फायदा, तुम्हाला एक मानसिक बळ, प्रचंड सामर्थ्य, हे बळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. जे तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्या विद्येचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ज्या ज्ञानाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ज्या मार्गावर तुम्हाला चालायचं आहे, ते चालण्यासाठी तुमच्या मनाला सक्षम असणे फार गरजेचं आहे. तुमचं मन प्रबळ असणे फार गरजेचं आहे. आणि हे बळ तुम्हाला श्रद्धेमधून, विश्वासामधून प्राप्त होणार आहे. दुसरा काय लाभ आहे? तर दुसरा असा सर्वात मोठा लाभ आहे, या मार्गावर चालत असताना
तुम्हाला त्या मार्गावर चालणारी जी लोक आहेत त्या लोकांचं सहकार्य मिळणार आहे, योग्य मार्गदर्शन मिळणार आहे, तुमच्या शंका कुशंका दूर होणार आहेत, तुम्हाला बळ प्राप्त होणार आहे आणि या मार्गावर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, या मार्गावर येणारे जे अडथळे आहेत, हे अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला मानसिक सामर्थ्य मिळणार आहे, तुम्हाला सहकार्य मिळणार आहे आणि या मार्गावर चालत असताना विश्वासाने तुम्हाला जे प्राप्त करून घेण्याचं होतं ते तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होणार आहे. परंतु त्याकरता तुमचा विश्वास निर्मळ असणे फार गरजेचं आहे. केवळ मी बुद्धाला अभिवादन करतो, दररोज त्रिशरण पंचशील घेतो, बुद्धवंदना करतो, अगरबत्ती लावतो, मोमबत्ती लावतो आणि बुद्धावर जबाबदारी टाकतो की हे बुद्धा, मी आता तुला अभिवादन केलं आहे, त्रिवार अभिवादन केलं आहे, आता तूच माझं दुःख दूर कर. स्वतः काही हे करायचं नाही किंवा करत नाही आणि करतही नाही, उलट पक्षी बुद्धाने जे पंचशील सांगितलं त्याच्या विरुद्ध आचरण करतो. तर जो व्यक्ती असं आचरण करतो त्याला काहीही प्राप्त होणार नाही आहे. उलट पक्षी त्याच्या समस्या, त्याचं दुःख वाढत चालणार आहे आणि मग त्याचा गैरसमज होणार आहे की बघा मी बुद्धाची दररोज वंदना करतो, विहारामध्ये जातो, पौर्णिमेला पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करतो, खीर दान करतो, खीर प्राशन करतो, पण माझ्या समस्याच दूर होत नाही आहेत, माझं दुःखच दूर होत नाही. तर मित्रांनो समजून घ्यायचं आहे, बुद्धाने तुमच्या समस्या दूर करण्यासाठी जे मार्ग सांगितला आहे, ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या बाबी सांगितल्या आहेत, जे शील सांगितलं आहे ते तुम्हाला पालन करावं लागेल. बुद्धाची काय शिकवणूक आहे? अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित हो, म्हणजे तुम्हाला काम करावं लागेल. अत्ताही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया, तू स्वतःचा मालक स्वतः हो. अर्थात तुझे जे कर्म आहे ते कर्म तुझ्या हातामध्ये आहेत, त्या कर्माचा तू मालक हो. कोणते कर्म करायचे आणि कोणते कर्म नाही करायचे हे तू ठरव. कारण बुद्ध म्हणतात दुःखाचे वाईट कर्म जर तू केले, शीलाचं जर आचरण तू केलं नाही तर दुःखच निर्माण होणार. परंतु जर शील पालन केलं, जर श्रद्धेने तू जर तो मार्ग चालला तर निश्चितपणे तुझे दुःख दूर होणार आहेत, तुला सुख प्राप्त होणार आहे आणि इतरांसाठी पण हे खूप मंगलकार्य आहे. तर याप्रमाणे समजून उमजून आपल्याला आचरण करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे, विश्वास बुद्धाच्या प्रती आणि स्वतः प्रतीसुद्धा की मला चांगल्या पद्धतीने हा मार्ग चालायचा आहे आणि मला माझ्या समस्या सोडवायच्या आहेत. तर निश्चितपणे ही श्रद्धा तुमच्या कामात येईल. तर या पद्धतीने आपण श्रद्धेचा अर्थ समजावून घेतला असेल, आपण हे समजून घ्याल. धन्यवाद.